नमस्कार, मी शीतल राजू शिर्के. लोकवृत्तमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. पाहूयाच्या ठळक घडामोडी. सातारा उपनगरात आढळले डेंग्यूचे 8 रुग्ण. परिसरातील हॉटेल गटारांची स्वच्छता करण्याची मागणी. प्राथमिक आरोग्य विभाग सतर्क. निधीवरून आमदार आक्रमक. मुख्यमंत्र्यांबरोबर बैठकीचे आश्वासन. आमदार नरेंद्र पाटील, आमदार शंभूराज देसाई यांच्यामध्ये वादावादी. जनआंदोलन उभे करण्याचा आमदार शिंदे यांचा इशारा. सुस्त पालिका प्रशासनामुळे शेतीशाळेचे नुकसान. कृत्रिम तळे न बुजवल्याने पाण्यातून बाहेर पडल्या मूर्ती. प्रकरण मिटवण्यासाठी इस्लामपूरला बैठक. अजित पवारांचा पीडित मुलीच्या नातेवाईकांवर भाऊकीवर दबाव. अल्टो कार आणणाऱ्या चालकाचा जबाब. सांगली झाली खड्डेमय. शासनाचे दुर्लक्ष. नागरिक मात्र त्रस्त. कुपर कॉलनी जवळील कनेर कॅनॉलवरील पूल धोकादायक स्थितीत. तातडीने उपाययोजना करण्याची गरज. तापोळा बामणोलीतील बोटिंग अनधिकृत. शासन निर्णयाला क्लबचा कोलदांडा. जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष. आणि सातारा जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीस विवाहास भाग पाडण्याच्या घटनेबाबत चौकशी व दोषींवर त्वरित कारवाईची आमदार डॉक्टर नीलम घोरे यांची मागणी. बातमीपत्र सविस्तर. सातारा शहराच्या वाडेफाटा परिसरातील मंगलमूर्ती विहार सोसायटीमधील 7 ते 8 जणांना डेंग्यूची लागण झाली असून प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी तेथे तळ ठोकून आहेत. कदम वय 30 यांना डेंग्यूची लागण झाली असून त्यांच्यावर शहरातील एका खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. याच सोसायटीमध्ये आणखी 7 जणांना लागण झाली असून आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी नेले आहेत. सकाळपासून परिसरात औषध फवारणी करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून मंगलमूर्ती विहार सोसायटीमध्ये साथीच्या आजाराने अनेक जण आजारी पडले आहेत. विभा कदम यांनी रक्त तपासल्यानंतर डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र इतर रुग्णांवर घरामध्येच उपचार सुरू करून नंतर रुग्णालयात त्यांना हलवण्यात आले. मंगलमूर्ती विहार सोसायटीच्या परिसरात असणाऱ्या हॉटेलमधील व्यवस्थापनालाही डेंग्यूची लागण झाली होती. मात्र त्यानंतर या परिसरात आणखी रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली आहे. हा परिसर खेड ग्रामपंचायतीमध्ये येत आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या 5 टीम या परिसरात लक्ष ठेवून आहेत. या सोसायटीमधील नागरिकांना डेंग्यूची लागण झाल्याचे समजताच आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तात्काळ रुग्णालयात जाऊन परत रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले. खासगी रुग्णालयात रुग्णांचे नमुने घेतल्यानंतर त्यांना डेंग्यूची लागण झाल्याचे पुढे आले. मात्र तरीही आरोग्य विभागाने रुग्णांचे रक्ताचे नमुने पुन्हा तपासणीसाठी घेतले आहेत. दरम्यान 2 दिवसांपूर्वी 501 पाटीजवळ एक युवक डेंग्यू सदृश सापडला होता. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यालाही डेंग्यूची लागण झाल्याचे अखेर निष्पन्न झाले. सातारा पालिकेनेही यावर उपाय म्हणून आरोग्य विभागाला सतर्क केले असून संबंधित परिसरात औषधाची फवारणी करण्यात येत आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पाणी योजना, रस्ते, वीज या मूलभूत गरजांसाठी निधी नसल्याने आमदारांनी आक्रमक भूमिका घेतली. दरम्यान जनआंदोलन उभे करण्याचा इशाराही यावेळी आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला. विदर्भ मराठवाड्यातील अनुशेष भरून काढला जातो, परंतु सातारा जिल्ह्यावरच अन्याय का, असा सवाल आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार नरेंद्र पाटील, आमदार शंभूराज देसाई यांनी पालकमंत्री नामदार विजय शिवतारे, दुग्ध विकास मंत्री नामदार महादेव जानकर, सहपालकमंत्री नामदार सदाभाऊ खोत यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. त्यावर नामदार शिवतारे यांनी मुख्यमंत्र्यांबरोबर आणि या खात्याच्या मंत्र्यांबरोबर जिल्ह्यातील आमदारांची बैठक घेऊ. जिल्ह्याचा अनुशेष भरून काढला जाईल आणि सर्व कामांना निधी उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन दिले. त्यावर 1 महिन्यात अनुशेष भरून न काढल्यास जनआंदोलन उभे करण्यात येईल असा इशारा आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला. दरम्यान पाटण तालुक्यातील वांग मराठवाडी धरणाच्या पुनर्वसन आणि महिंद धरण गळती प्रश्नाच्या पाठपुराव्याच्या प्रश्नावरून राष्ट्रवादीचे आमदार नरेंद्र पाटील आणि शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांच्यामध्ये जोरदार वादावादी झाली. दोघांचेही आवाज वाढल्याने 2 वेळा वाद विकोपाला गेला. अखेर पालकमंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी मध्यस्थी केल्यानंतर तणाव निवळला.
आपला महिंचा प्रकल्प या संदर्भात प्रस्ताव सादर करण्यात आपण बोलणार लोकांची आणि आता हे आमदार म्हटलं ते निवडून आले ते काय करतात का तिकडे मग 3 वर्ष झालं आचारसंहिता पाळली पाहिजे. अरे काय हा विषय इथं थांबवून टाकूया. थांबवायचं अध्यक्ष म्हणून तुम्हाला सांगतो आता मी तुम्हाला बोलण्याची संधी दिली. शिस्त आपल्याला पाहिजे म्हणजे एकमेकांचा रिस्पेक्ट केला पाहिजे. आपण सगळे जिल्हा परिषदेचे सर्व सदस्यांच्या समोर आमदार जर एकमेकांशी असं मी सुरुवात केली मी फार शांतपणे प्रश्न विचारला होता. बघा मी विरोधी पक्षात आहे हा विषय सोडून द्या. नागरिक लोकांचा मी पण मला कोणी आर्ग्यू केल्यानंतर मी काय गप्प बसायचं का? त्यांनी काय आर्ग्यू करायची गरज होती? बघा आर्ग्यू करतात त्यांना सांगा. मी त्यांच्याशी आर्ग्यू नव्हता केला. डिफेन्सच्या मीटिंग मध्ये इथे कोणीही विरोधी पक्षाने आणि जिल्ह्याच्या हिशोबाने आम्ही सगळे काम करतो. अजिबात तसं होत नाही. पहिल्यांदा अशी वेळ झाली की माझं म्हणणं असतं बरं का की मीटिंग संपल्यानंतर ते शंभूराज साहेब हे नरेंद्र पाटील आपण सगळे बसा विषय थांबवा आता इथं कसं 31 तारखेला पुढचं घ्यायचं. शहर व परिसरातील गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी कृत्रिम तळे खोदण्यात आले. मात्र आता त्याला 2 महिन्यांचा कालावधी उलटला तरीही पालिकेने त्याकडे लक्ष दिले नाही. गणेशोत्सव जवळ आला की दरवर्षी मूर्तीचे विसर्जन कोठे करायचे हा प्रश्न पालिकेसमोर उभा असतो. गत अनेक वर्ष प्रतापसिंह शेतीशाळेतील जागेत हे विसर्जन तळे खोदले जात आहे. या वर्षीही जमीन देण्यास विरोध वाढला होता. मात्र जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी या वर्षासाठी ही जागा देण्याचा निर्णय घेतला. ऑगस्ट अखेरीस पालिकेने सुमारे 25 ते 30 गुंठे जमिनीत तळे खोदले. तसेच बाजूची बनवलेली संरक्षक भिंतही काढण्यात आली. जेसीबीद्वारे हा खड्डा खोदण्यात आला. त्यामध्ये प्लास्टिक कागद अंथरून त्यात पाणी सोडण्यात आले. त्यामुळे शहर व परिसरातील गणेश मंडळांच्या व काही घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यानंतर नवरात्र उत्सवही झाला. आता हे तळे बुजवण्यासाठी प्रतापसिंह शेतीशाळा व्यवस्थापन जिल्हा परिषदेमार्फत पालिकेकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. गणेशोत्सव होऊन 2 महिने तर नवरात्र उत्सवाला महिना झाला तरीही पालिका प्रशासन जागे झाले नाही. तळ्यातील साठलेल्या पाण्याला दुर्गंधी येऊ लागली असून त्यामुळे मच्छरांचे प्रमाणही वाढले आहे. तिथं काय झालं?
कुठे पोक्सो प्रकरण मिटवण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी अजित पवार व त्यांच्या समर्थकांकडून पीडित मुलीच्या नातेवाईकांवर दबाव टाकण्याचे प्रयत्न सुरू आहेत। दरम्यान हे प्रकरण मिटवण्यासाठी पीडित मुलीचे नातेवाईक व पवार यांची इस्लामपूर येथे बैठक होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे। दरम्यान अजित पवार यांच्या फार्म हाऊसवर प्रकाश कांबळे हा कर्मचारी आहे। त्याने पवार यांच्या सांगण्यावरून बदली चालक श्रीकृष्ण आबा चव्हाण राहणार वेळेकामठी याला गुन्ह्यात वापरलेली अल्टो कार दापोलीवरून साताऱ्यात आणण्यास सांगितले होते। त्यानुसार चव्हाण याने ती कार साताऱ्यात आणली आणि तसा जबाब पोलिसांना दिला आहे। पोक्सो प्रकरणात आनंद पवार याला अटक केल्यानंतर या प्रकरणात त्याला कोणी मदत केली याचा तपास पोलीस करीत आहेत। पुणे विभागीय कार्यालयातील रोजगार हमी योजनेचे उपायुक्त अजित पवार यांनी त्याला मदत केल्याचे सिद्ध झाले आहे। पवार यांच्या सांगण्यावरून बिल्डर संदीप चव्हाण यानेही या प्रकरणात मदत केली आहे आणि तसा जबाब पोलिसांना दिला आहे। या प्रकरणी पोलिसांनी अद्याप अजित पवारला अटक करण्यासाठी कोणतीही ठोस पावले टाकलेली नाहीत। हे प्रकरण मिटवण्यासाठी पवार यांच्याकडून पीडित मुलीच्या कुटुंबीय व नातेवाईकांवर प्रचंड दबाव आणला जात आहे। यामध्ये कोल्हापूर येथील नागनाथवाडी खून खटल्यातील नामांकित संशयित मध्यस्थी करीत आहेत। हे प्रकरण मिटवण्यासाठी पीडित मुलीचे नातेवाईक व पवार यांची इस्लामपूर येथे बैठक होणार असल्याची माहिती पुढे येत आहे। बातमीपत्रामध्ये घेऊया क्षणभर विश्रांती। विश्रांतीनंतर पुन्हा पाहूया। सांगली झाली खड्ड्यामुळे शासनाचे दुर्लक्ष, नागरिक मात्र त्रस्त। कुपर कॉलनी जवळील कनेर कॅनॉलवरील पूल धोकादायक स्थितीत, तातडीने उपाययोजना करण्याची गरज। तापोळा बामणोलीतील बोटिंग अनधिकृत, शासन निर्णयाला क्लबचा कोलदांडा, जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष। आणि सातारा जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीस विवाहास भाग पाडण्याच्या घटनेबाबत चौकशी व दोषींवर त्वरित कारवाईची आमदार डॉक्टर नीलम घोरे यांची मागणी। घर माझे उंचावर, साताऱ्याच्या क्षितिजावर, व्यवसायाला पंख लाभले यश माझे आभाळवर, रुद्राक्ष टॉवर, सुख संपन्न आणि अत्याधुनिक घराची 100% खात्री आणि तुमच्या व्यवसायाच्या यशाची 100% पोचपावती देणारा सातारा शहरातील पहिला कमर्शियल आणि रेसिडेन्शियल भव्य प्रकल्प रुद्राक्ष टॉवर कंगराळकर असोसिएट्स आपणासमोर सादर करीत आहेत 1 BHK आणि 2 BHK चे प्रशस्त फ्लॅट आणि व्यवसायासाठी शॉप, व्यावसायिक प्रगतीचे शिखर आणि सुख समृद्धीनं परिपूर्ण घर रुद्राक्ष टॉवर, सातारा पुणे जुना हायवे लगत, प्रशस्त पार्किंग एरिया, अत्याधुनिक फायर सिस्टीम, आपल्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून CCTV कॅमेरा, याशिवाय बरंच काही। विश्वासाचं नातं आणि पिढ्यापिढ्यांचं घर कंगराळकर। बुकिंगसाठी संपर्क 90 118 90 118 आणि 90 114 19 011। दळण कोणतेही असो, चक्की मात्र जीके मच। जीके माटा चक्कीमध्ये गहू, ज्वारी, बाजरी, चना डाळ, तांदूळ, मक्याचं पीठ, सुका मसाला, मिरची पूड, हळद, भरड, रवा, तर पापडाचं पीठ, सांडग्याचं पीठ, ढोकळ्याचं पीठ, इडलीचं पीठ, साखर, लापशीचा गहू आणि साबुदाणा दळण्याची क्षमता। जाड बारीक अशी सगळ्याच प्रकारची पिठं आणि मसाल्यांसाठी गृहिणींची आवडती जीके माटा चक्की। जीके माटा चक्कीमुळे बाहेर दळायला जाण्याची कटकट नाही। धान्याचं वजन तेवढंच राहतं, अशुद्ध भेसळ होण्याची शक्यताही नाही। पैशांची बचत तर होतेच, त्याचबरोबर आरोग्यही चांगलं राहतं। तेव्हा आजच खरेदी करा जीके आटा चक्की। ऑटोमॅटिक आणि सेमी ऑटोमॅटिक चक्की उपलब्ध। जीके आटा चक्की, अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन, शाही मस्जिद जवळ, राजपथ, सातारा। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील घडामोडी। सांगली शहरात मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर खड्डे पडले आहेत, त्यामुळे सांगली शहर खड्डेमय झाले आहे। या खड्ड्यांमुळे अनेक अपघात घडत आहेत, मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे।
सांगली शहरात मोठ्या प्रमाणात रस्ते खड्डेमय झाले आहेत. सांगलीचा NH4 हायवेची तर पूर्णतः चाळण झाली आहे. या रस्त्यासाठी रस्ता कृती समितीने अनेक वेळा आंदोलन केली, मात्र प्रशासन काहीच करताना दिसत नाही. या खड्ड्यांमुळे अनेक अपघात घडत आहेत, मात्र सरकार आणि प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी यांनी. सांगली जिल्ह्यामध्ये पेठ ते इस्लामपूर आणि सांगली या प्रमुख शहरांना एकमेकाशी जोडणारा राज्य महामार्ग हा अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये या ठिकाणी आहे. गेल्या 6 महिन्यामध्ये या रस्त्यावरची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. खड्डे पडलेल्या रस्त्यावरती वारंवार अपघात होऊन जीवित व वित्तहानी होत आहे. या संदर्भामध्ये जिल्हा कृती समिती, रस्ते कृती समितीच्या माध्यमातून सर्वपक्षीय कृती समिती स्थापन झालेली आहे. या कृती समितीने दिनांक दिवाळीच्या दिवशी अपघातात प्राण गमावलेल्या लोकांना श्रद्धांजलीचा कार्यक्रम आणि खड्ड्याभोवती दिवे लावण्याचा कार्यक्रम आयोजित करून सरकारचे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला होता. याची दखल घेऊन संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने सध्या खड्डे बुजवण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. पण अतिशय निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी होत आहे. याची तक्रार जिल्हा रस्ते कृती समितीने माननीय जिल्हाधिकारी साहेब सांगली यांच्याकडे केली असता माननीय कलेक्टर साहेबांनी चौकशीचे आदेश देऊन कामाचे फेरसर्वेक्षण करून व्यवस्थित काम करण्याच्या सूचना केलेल्या होत्या. याची गांभीर्याने दखल घेत माननीय कलेक्टर साहेबांनी आज 27 तारखेला या प्रश्नांबाबत व्यापक बैठकीचे आयोजन केलेले आहे. खड्डे पडलेले हे रस्ते हे वाहतुकीसाठी अतिशय धोकादायक बनलेले आहेत. अशा धोकादायक रस्त्यांवरती अपघाताने होणारी जीवित आणि वित्तहानीची जबाबदारी जर सरकार घेत असेल तर खड्डे पडलेल्या रस्त्यांवरती यापुढे जिल्हा कृती समिती वाहतूक सुरू ठेवेल. अन्यथा वाहतुकीसाठी हे रस्ते जिल्हा कृती समितीमार्फत बंद केले जातील आणि पुढील खड्डे पडलेल्या रस्त्यांचे जर पूर्णतः नवीन स्वरूपामध्ये नवीन डिझाईन तयार करून या रस्त्यामध्ये असलेले मोठे मोठे कर्विंग्स जे अपघाताला कारणीभूत ठरत आहेत ते कर्विंग्स कमी करून नव्या पद्धतीचे आधुनिक पद्धतीचे जोपर्यंत रस्ते केले जाणार नाहीत तोपर्यंत टेंडर प्रक्रियेमध्ये सुद्धा आम्ही या गोष्टीमध्ये लक्ष घालून या संदर्भात काम करू. आणि जर या प्रश्नांवरती समस्येवरती अपेक्षित तोडगा आजच्या बैठकीमध्ये निघाला तर जिल्हा रस्ते कृती समितीची 5 तारखेला बैठक आयोजित करून त्या संदर्भामध्ये जिल्हास्तरीय फार मोठे आंदोलन उभे केले जाईल व संबंधित अधिकाऱ्याला, विभागाला व जनतेतून निवडून आलेल्या नेत्यांना याचा सातारा फलटण रोडवरील कूपर कॉलनी जवळील कन्हेर कॅनॉल पूल हा धोकादायक स्थितीत आहे. या पुलाची तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागाने पाहणी केली पाहिजे अशी मागणी नागरिकांमधून आता येत आहे. सातारा फलटण रोडवरील कूपर कॉलनी जवळील कालव्याच्या पुलाच्या खांबाचे सिमेंट, दगड, कॅनॉलमधील जोरदार वाहत्या पाण्यामुळे पडझड झाली आहे. या पुलावरून दुचाकी, 4 चाकी वाहनांची ये-जा सुरू असते. महामार्गावरून शहरात ये-जा करण्यासाठी या रस्त्याचा प्रमुख वापर केला जातो. या पुलाची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने प्रत्यक्ष पाहणी करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून आता येत आहे.
बामणोली येथे अनधिकृत बोटिंग व्यवसाय सुरू आहे. मात्र येथील हवालदार, तलाठी सर्कल आणि त्यांचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांना या दोन्ही ठिकाणी बोटिंग सुरू नसल्याचे सांगत आहे. तापोळा आणि बामणोली या दोन्ही ठिकाणी बोटिंग व्यवसाय अलीकडच्या काळात खूप मोठ्या प्रमाणावर होत असून देश विदेशातून तसेच महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो पर्यटक वर्षाकाठी या ठिकाणी भेट देतात. या ठिकाणी पर्यटकांच्या सेवेसाठी तापोळा व बामणोली येथे एकूण 4 संस्थांमार्फत बोटिंग व्यवसाय केला जातो. याच बोटिंगला कोयना धरण व्यवस्थापन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. मात्र आज तागायत या संस्थांना कायमस्वरूपी ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही. पर्यटकांना वेगवेगळ्या सुविधा देखील या संस्थांकडून पुरवणे बंधनकारक असते. तसा अध्यादेशच शासनाने पारित केला आहे. त्यामध्ये पर्यटकांचा विमा, बोटिंगचे रजिस्ट्रेशन, बोट चालक लायसन व येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला लाईफ जॅकेट पुरवणे संस्थांना बंधनकारक आहे. तहसीलदारांचा जागेचा परवाना घेणे कायद्याने सक्तीचे आहे. मध्यंतरीच्या काळात महाबळेश्वर व जावळी तहसीलदारांनी या संस्थांमधील बोटींना जागेचा परवाना दिला होता. मात्र नूतनीकरण करतेवेळी गृह खात्याची परवानगी असणे बंधनकारक असल्याने परवाना नूतनीकरण झालेले नाही. बामणोली व तापोळा या ठिकाणी अनधिकृत बोटिंग सुरू आहे. याची माहिती ही सर्व अधिकाऱ्यांना असताना हे अधिकारी एखादा अपघात होण्याची वाट पाहत आहेत काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान येथील हवालदार, तलाठी सर्कल व त्यांचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांना या दोन्ही ठिकाणी बोटिंग सुरू नसल्याचे सांगतात. मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हा व्यवसाय सुरू आहे. याच ठिकाणी अधिकारी व कर्मचारी बोटिंग करत असल्याचे चित्र वारंवार दिसून येत आहे.
मारने का और बोर्ड से यार अभी बंद रहती है बार बार तो अरे जाए कि वापिस और जानो है क्या और जानो है क्या तेरे पाछे जानो है क्या एक राउंड और कटने है क्या जुलै 2017 महिन्यात सातारा जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीस अपहरण करून बेकायदेशीर विवाहास भाग पाडण्याच्या घटनेबाबत चौकशी व दोषींवर त्वरित कारवाईची मागणी आमदार डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री व गृहराज्यमंत्र्यांकडे केली आहे। निवेदनात म्हटले आहे की सातारा तालुक्यातील एका गावात एका अल्पवयीन मुलीला तिच्या जवळच्या नात्यातील आनंद पवार नामक व्यक्तीने अपहरण करून तिच्या सोबत बेकायदेशीररित्या लग्न करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना 17 जुलै 2017 रोजी घडली आहे। ही घटना घडल्यानंतर सदर मुलीला आरोपीने तिला विविध ठिकाणी फिरवण्याच्या बहाण्याने घेऊन जाऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला। सातारा शहर पोलीस स्टेशन मध्ये याबाबत गुन्हा दाखल झाला आहे। या गुन्ह्याची नोंद झाली असून सातारा शहर पोलिसांनी आरोपी आनंद पवार याला अटक केली असून या गुन्ह्यात वापरलेली गाडी देखील जप्त केली आहे। या पार्श्वभूमीवर आमदार डॉक्टर गोऱ्हे यांनी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्याशी चर्चा केली आहे। यावर त्यांनी या घटनेवर त्वरित कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे। सदर मुलगी सध्या सुरक्षित असून तिच्या पुढील शिक्षणासाठी तिचे पालकांनी लक्ष घातल्याची माहिती देण्यात आली आहे। अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांकडे मोठ्या प्रमाणात आर्थिक सुबत्ता व बऱ्याच प्रमाणात जमीन असल्याने तिच्या नावे असलेली ही संपत्ती हडप करण्याच्या उद्देशाने हा गुन्हा घडत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। या घटनेत कोणी उच्चपदीय अधिकारी त्यांना मदत करीत आहे काय असा प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे। याबाबत कठोर कायदेशीर कारवाई करण्याच्या हेतूने समक्ष महिला पोलीस अधिकाऱ्यांकडे या गुन्ह्याचा तपास सोपवण्याची मागणी डॉक्टर गोरे यांनी केली आहे। सातारा शहरामध्ये एका अल्पवयीन मुलीचं अपहरण आणि तिच्यावरती बलात्कार अत्याचाराची घटना नोंदवली गेलेली होती। 18 जुलै 2017ला या मुलीचं तिच्या परिचित लोकांनी अपहरण केलं होतं आणि या अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीने लग्न देखील लावण्यात आलेलं होतं। या घटनेच्या मध्ये 563/2017 ला हा नोंदवलेला गुन्हा आहे। आज मी साताऱ्याचे पोलीस अधीक्षक श्री संदीप पाटील यांच्याशी चर्चा केली। त्यांना त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस तसंच नामदार दीपक केसरकर गृहराज्यमंत्री यांना मी निवेदन देत आहे आणि या निवेदनाच्या नुसार या मुलीला सुरक्षित राहून तिचं योग्य त्या पद्धतीने तिचं जीवन निर्भयपणे तिला जगता यावं यासाठी यामधले जे आरोपी आहेत, मग ते कोणी सामान्य लोक असतील किंवा उच्चपदस्थ असतील, त्यांच्यावरती ताबडतोब योग्य ती कारवाई करण्यात यावी त्याबद्दलची चौकशी पोलिसांनी केली आहे। संबंधित मुलीने 164 अन्वये जो जबाब दिलेला आहे तोही मॅजिस्ट्रेट समोर नोंदवलेला आहे आणि तो देखील स्पष्ट स्वरूपाचा जबाब आहे आणि अशा वेळेला पॉक्सोसारख्या केसमध्ये दिरंगाई होता कामा नये। चार्जशीट योग्य त्या पद्धतीने होण्यासाठी
म्हणून लवकर यामध्ये अटकेची कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची जी गरज होती ती मी व्यक्त केलेली आहे. संदीप पाटील यांनी सातारा पोलीस अधीक्षक यांनी मला ग्वाही दिलेली आहे की याचा तपास आम्ही योग्य त्या पद्धतीने करून योग्य ती आम्ही पुढच्या काळामध्ये पावलं उचलू, वस्तुस्थितीला धरूनच कुठलंही काम होईल. त्याचबरोबर महिला पोलीस अधिकाऱ्याकडे ह्याचा तपास पुढच्या काळात सोपवावा अशी देखील मी त्यांना मागणी केलेली आहे. त्याच्याबद्दलही ते निश्चितपणाने विचार करणार आहेत. या घटनेमधून सातारा जिल्ह्यामध्ये किती काही लोक अत्यंत सामान्यपणे जीवन जगत असले, अनेक चांगली माणसं आहेत, पण अनेक अपप्रवृत्तींचे सूत्रधार देखील या घटनेच्या मध्ये दिसत आहेत. त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे आवश्यक आहे असं मला वाटतं. पुन्हा एकदा पाहूयाच्या ठळक घडामोडी. सातारा उपनगरात आढळले डेंग्यूचे 8 रुग्ण. परिसरातील हॉटेल गटारांची स्वच्छता करण्याची मागणी. प्राथमिक आरोग्य विभाग सतर्क. निधीवरून आमदार आक्रमक. मुख्यमंत्र्यांबरोबर बैठकीचे आश्वासन. आमदार नरेंद्र पाटील आमदार शंभूराज देसाई यांच्यामध्ये वादावादी. जनआंदोलन उभे करण्याचा आमदार शिंदे यांचा इशारा. सुस्त पालिका प्रशासनामुळे शेतीशाळेचे नुकसान. कृत्रिम तळे न बुजवल्याने पाण्यातून बाहेर पडल्या मूर्ती. प्रकरण मिटवण्यासाठी इस्लामपूरला बैठक. अजित पवारांचा पीडित मुलीच्या नातेवाईकांवर भावकीवर दबाव. अल्टो कार आणणाऱ्या चालकाचा जबाब. सांगली झाली खड्डेमय. शासनाचे दुर्लक्ष. नागरिक मात्र त्रस्त. कुपर कॉलनीजवळील कनेर कॅनॉलवरील पूल धोकादायक स्थितीत. तातडीने उपाययोजना करण्याची गरज. तापोळा बामणोलीतील बोटिंग अनधिकृत. शासन निर्णयाला क्लबचा कोलदांडा. जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष. आणि सातारा जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीस विवाहास भाग पाडण्याच्या घटनेबाबत चौकशी व दोषींवर त्वरित कारवाईची आमदार डॉक्टर नीलम घोरे यांची मागणी. त्याची लोकवृत्त उद्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह. तोपर्यंत नमस्कार.